मित्रांनो नमस्कार. हा आपला ऊस आपण याच्यामध्ये हरभरं केलं होतं बघा. हरभरं काय काढलं आहे आता, ते हिरवे वगैरे कुठं कुठं ठेवली होती. हे बघा, सध्या ऊस असा आहे, फुटवा व्हायला पण चालू झालेला आहे. तसं 2-2.5 महिने झाले. थोडीशी ग्रोथ म्हणावी तशी नाही, कारण मध्ये हरभरा होता त्याच्यामुळे जरा पाणी वगैरे आपण थोडंसं कमी जास्ती केलेलं होतं. मग ऊसाला पाणी जरा जास्ती लागतं आणि हरभऱ्याला मग प्रॉब्लेम होतो, म्हणून पाणी आपण थोडंसं आकडतं घेतलं होतं. पण ठीक आहे, आता आपण याच्या आता इथून पुढच्या सेवेला लागलो आहे. तर आता बघा, याच्यामध्ये पहिला प्रॉब्लेम आहे आपला ह्या गवताचा. हे बघा कसली शिपरट झाली बघा. याच्यात शिपरट, गाजर गवत, दुधानी, अजून वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर याला आपण औषध आणलं आहे आणि मी तुम्हाला दाखवतो ते. आता हे गवत तर एवढं मोठं झालेलं आहे, तरी पण ते औषध एक नंबर काम करते बरं का. म्हणजे बांधाच्या कडेनं थोडंसं जास्त आहे आणि आतल्या साईडनं थोडं कमी आहे. मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, हे सगळे आपले औषध आहेत. हे बघा, हे 2,4-D आहे. ह्याच्याबद्दल तर सगळ्यालाच माहीत आहे. 2,4-D अमायनस सॉल्ट 58% SCL. हे आपण 1 लिटर घेतलेलं आहे. हे आहे टाटामेट्री. आपलं हे ड्युरॉन आहे, ड्युरॉन. हे कशासाठी माहिती आहे का, थोडंसं निभरलेलं गवत जरी असलं तरी याच्याने म्हणजे मरायसाठी मदत होते. आता बघा, हे आहे टाटामेट्री. हे शिपरट म्हणजे जे असं लांबकेपणाचे गवत आहेत ना, हे 100% याच्यामध्ये जातात. पण थोडंसं ते ह्याला मदत व्हावं म्हणून आपण हे ड्युरॉन पण आतमध्ये घातलेलं आहे. आणि हे 500 ग्रॅम आहे, हे 500 ग्रॅम आहे, हे 1 लिटर आहे. आणि ह्या सगळ्याचंच आपण ह्याच्यामध्ये बनवलेलं आहे बघा. आणि जेव्हा आपण तुम्हाला म्हणजे बनवून एक 15-20 मिनिट जरा भिजवावं म्हणलं, आणि बनवतो वेळेस आपण एक माप केलेलं आहे बघा. हे या डब्बामध्ये गेले, थोडंसं असं हलवून डायरेक्ट फवाऱ्यामध्ये भरा आणि फवारणी एक लगट चालू द्या. कुठं कुठं असं बोधावर पण झालेलं आहे गवत, जिथं पाणी जास्ती गेलेलं आहे ना पुन्हा. नाहीतर फक्त ऊसाच्या काकरीमध्येच आहे. पण ठीक आहे, बोधावरचं पण बारीक सारीक मरून जाते. पण असं एकदम असं जरा दाट फवारा, आणि 10 फवारे करायचेत आपल्याला एकरी. फवाऱ्यामध्ये थोडंसं तुम्ही युरिया नॉर्मल टाकला तरी चालतंय, कारण जेणेकरून थोडंसं लवकर अपटेक करते त्यानं. आणि शक्यतो जरा वारं कमी असताना फवारा, म्हणजे शांत आपलं पानावर पडते. आता हे बघा, असं जरा म्हणजे हरभऱ्यामुळे याच्यात फवारता आलं नाही आपल्याला लवकर, त्याच्यामुळे गवत थोडंसं निभरले, म्हणजे मोठं झालेलं आहे. तर त्याच्यासाठीच आपण ते ड्युरॉन म्हणून एक औषध आहे ना, त्याच्यामध्ये ते टाकलेलं आहे. आणि बाकी मग मग समजा लहान गवत असेल तर तुम्ही टाटामेट्री आणि 2,4-D एवढं 2च फवारू शकता. हे आपण ऊस उशिरा लावलेला आहे. आता सगळ्याचे ऊस काही एवढे लहान राहत नाहीत, पण जेव्हा आपण आपला व्हिडिओ कधी पण बघितलो, समजा गवतात कमर इतक्या ऊसापर्यंत आपण फवारू कसं बी शकतो, तर तोपर्यंत आरामात चालते. आणि जर लईच अति गवत असेल तर थोडंसं प्रमाण जास्ती करा. आता मी तुम्हाला नंतर गवत कसं मिळालं याचा पण व्हिडिओ करून दाखवतो पुन्हा. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.